नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता रोमॅन्टिक आणि सावलीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये सौंदर्याची खरी व्याख्या सांगत खरे सौंदर्य कशात आहे हे ज्या वेळेस आता भर स्टेजवर मॉडेल हंटमध्ये सावलीने पटवून देताच आता सगळ्यात मोठा सत्याचा विजय होऊन आता मकरंदजी जेव्हा आता सावली मेंदळे विजयी झाल्याचे आता अनाऊन्समेंट करतात, त्याच वेळेस एकच मोठा धमाका उडून तिलोत्तमाने सावलीचे आता चक्क तिच्या तोंडातून नाव घेत विनरचा ताज आता सावलीच्या डोक्यावर लावता क्षणी सावली झालेली असते ती नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगची ब्रँड ॲम्बॅसिडर. आणि आता त्यासाठी ज्या वेळेस आता सारंग हा सावलीला आता मराठमोळ्या सौंदर्यात सावलीचा ॲड शो करण्यासाठी आणि प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आता सावलीला कंपनीत घेऊन येतो. आणि सावलीचा आता पॅम्परवर अतिशय सुंदर फोटो सेशन करत आता सारंग हा प्रॉडक्टच्या पॅकिंगवर आता सावलीचा कसा फोटो घेतो आणि त्यानंतर आता प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी सावलीच्या हस्ते कसे ओपनिंग केले जाते आणि त्या ओपनिंगमध्ये आता सारंगने ऐश्वर्याचे भयानक सत्य समोर येऊन ऐश्वर्याला कसे कंपनीच्या बाहेर सारंग काढतो आणि सावलीच्या हाताने ग्रँड ओपनिंग करत आता न्यू प्रॉडक्टच्या लॉन्चिंग आणि प्रोडक्शनची सारंग तयारी करून आता सावली ही कशी आता तिच्या मॉडर्न मराठमोळ्या लुकमध्ये आता ॲड शो करते हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता सावली ही अतिशय सुंदर अशी सावलीने सौंदर्याची व्याख्या सांगितलेली असते. अंतर्मनातील सौंदर्य काय असतं आणि ते सौंदर्य कुणाकुणामध्ये असते आणि सौंदर्य हे कशात आहे आणि ते समोरच्यांच्या बघणाऱ्यात कसं आहे हे उदाहरणासकट आता सावलीने अख्ख्या स्टेजवर सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. आणि ज्या ताराच्या डोक्यावरती तिलोत्तमा ताज चढवणार असते आणि तीच तिलोत्तमा आज सावलीची ती सौंदर्याची व्याख्या ऐकून डचकलेली असते. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर या तिलोत्तमाच्या व्याख्याला खोटं ठरवून त्याही पलीकडे एक सौंदर्य असतं आणि तेच सौंदर्य आज सावलीने सगळ्यांच्या समोर आणून सगळेजण हसत असलेल्या सावलीला जेव्हा तिचं त्या सौंदर्याची आता ती लाईन टॅग ऐकतात आणि त्याच वेळेस आता मकरंदजीने स्वतःच्या तोंडाने सावलीचा विनर म्हणून आता अनाऊन्समेंट करत सावलीला विनर घोषित केलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता सौंदर्याने पहिल्यांदाच तिच्या तोंडातून सावलीचं नाव घेऊन तो विनरचा ताज सावलीच्या डोक्यावरती घातलेला असतो. आणि आता मात्र त्याच वेळेस मोठा धमाका उडून ऐश्वर्या आणि ताराचा खेळ त्याच ठिकाणी खल्लास झालेला असतो. आणि सगळेजण आता सावलीला भरभरून शुभेच्छा देतात. मीडियावाल्यांनी आता सावलीचा सोशल मीडियावरती फोटो टाकलेला असतो आणि खऱ्या अर्थाने सौंदर्याची व्याख्या बदलून आज सारंग आणि सावली पुन्हा एकदा आता नवीन सुंदरतेची व्याख्या आता तयार करून नवीन प्रॉडक्टची लॉन्चिंग करत आहेत हे सत्य आता अख्ख्या जगासमोर आलेलं असतं. आणि एकाच मिनिटात आता सावली झालेली असते ती व्हायरल. सावलीचा तो शूट ज्या वेळेस आता सोशल मीडियावरती पडतो, खरं सौंदर्य काय आहे, माणसाच्या मनाच्या अंतर्मनातील सौंदर्य आपण कसे समोरच्याला बघून दाखवतो आणि तेच आपल्या मनाचं खरं सौंदर्य काय आहे हे सावलीने अख्ख्या जगाला पटवून दिलेलं असतं. आणि ताबडतोब आता सावलीला मिलियनमध्ये वोट पडतात आणि मिलियनमध्ये त्या वोटिंगला बघून तिलोत्तमा देखील आता चॅट झालेली असते. आणि एवढा मोठा परफॉर्मन्स आणि तोही सावलीच्या त्या सौंदर्याच्या व्याख्याला आणि त्याच ठिकाणी आपली व्याख्या तर काहीच नाही आणि आपण खूप मोठी चूक करत होतो हे तिलोत्तमाच्या लक्षात आलेलं असतं. तरीसुद्धा सारंगचे कौतुक करून मात्र सगळं काही क्रेडिट तिलोत्तमाने आता सारंगला दिलेलं असतं. आणि त्यानंतर आता सारंग भन्नाट खुश होत आता नवीन प्रॉडक्टच्या तयारीला लागलेला असतो. सावलीसाठी आता सगळेच जण खूप खुश होत असतात. आणि घरी येताच आता सोहम, सारंग, बबलू, अमृता सगळेजण सावलीला म्हणतात, वा सावली तू तर आज कमालच केलीस आणि खऱ्या अर्थाने सौंदर्याची व्याख्या आज तो अख्ख्या जगाला दाखवून दिली. आणि मला खात्री आहे की सावली आपलं हे प्रॉडक्ट एक दिवस नक्कीच उंचावरती जाईल आणि त्यासाठी आता आपल्याला तयारीला लागायचं आहे. अमृता देखील खुश होती आणि म्हणते की सावली खरंच मला खात्री होती, विश्वास
विश्वास होता आणि हे तूच करू शकशील. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आता तयारीला सुरुवात झाली आहे. आणि लगेच आता न्यू प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी सारंग म्हणतो की सावली आता ठरल्याप्रमाणे प्रॉडक्टच्या आता पॅकिंगवरती सुरुवातीला तुझा फोटो असणार आहे आणि त्यासाठी लोगो तयार करायचा आहे आणि त्यासाठी तुला आजपासून आता कंपनीत यावं लागेल. तर आता सावली डचकते. सारंग म्हणतो हे बघ सावली तू काही घाबरू नकोस, आता आईसुद्धा काही करणार नाही आणि आज तू कमाल केली आहेस. आणि लगेच आता सारंग हा तिलोत्तमाकडे जातो आणि म्हणतो की आई आता नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी पुढची तयारी करायला हवी. ठरल्याप्रमाणे या लोगोवरती मला आता सावलीचा फोटो टाकायचा आहे. सावलीला आता इथून पुढे कंपनीत यावं लागेल. आता तिलोत्तमा डचकते. ऐश्वर्या भेदरलेल्या नजरेने सारंगकडे बघते आणि लगेच आता सारंग म्हणतो की यात काय झालं हे बघ, आता मी मागं हटणार नाही. आणि बघ या सावलीच्या ज्या सौंदर्याच्या व्याख्याला मिलियन्समध्ये त्याच्या पुढे व्ह्यू गेले आहेत. आणि आता एवढा प्रतिसाद असताना मला नक्कीच खात्री आहे की मी या प्रोजेक्टमध्ये सक्सेस होणार. तिलोत्तमाने सुद्धा आता ते ॲक्सेप्ट केलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते हो सारंग, आज तुझं फळ, तुझं मेहनत कामाला आली, बाकी काहीच नाही. सारंग म्हणतो की आता मग मला माझ्या मनाप्रमाणे करू दे आई आणि तू प्लीजमध्ये येऊ नकोस. आणि सारंगने तिलोत्तमाकडून आता सावलीसाठी परवानगी घेतलेली असते. आणि आता तिलोत्तमा म्हणते की सारंग हे बघ, मला ना सावलीचं म्हणणं पटलंय आणि तिने जी सौंदर्याची व्याख्या सांगितली अतिशय सुंदररित्या तिने सांगितली, पण आता सावलीने सुद्धा बदलायला हवं आणि तिने तिचा आता हे जो जुना वगैरे साधी राहणीमान वगैरे आहे ती आता बदलायला हवी. आणि सारंग म्हणतो हो, आणि आता यापुढे हळूहळू सावलीमध्ये नक्कीच सुधारणा होईल आई, तू त्याची काही काळजी करू नको. आणि सारंगने आता सावलीसाठी एकदम सुंदर अशी साडी आणलेली असते आणि त्या मराठमोळ्या सौंदर्याच्या भरजरी साडीत जेव्हा सावलीसमोर येते तिलोत्तमा आता चाटच पडलेली असते. सावलीला आता फोटोशूट करण्यासाठी सारंग हा कंपनीत घेऊन जातो. सगळेजण सावलीकडे बघतच राहतात आणि मराठमोळ्या सौंदर्यातील लावण्यवती सावलीला बघून आता ऐश्वर्याचा तर आता अहंकार जागीच गळून पडलेला असतो. इकडे सारंगने मात्र बबलूला कामाला लावलेलं असतं. सारंग आता बबलूला म्हणतो की बबलू, पण सावलीचा तो व्हिडिओ आपल्याला अगोदर का नाही बघितला, तो कसा डिलीट झाला आणि तो आपल्याला का नाही बघता आला, याची तू माहिती काढ, चौकशी कर. कुठे तो व्हिडिओ डिलीट झाला, कोणी तो डिलीट केला आणि का केला, हे सगळं मला पाहिजे. ताबडतोब बबलू आता कंपनीत जाऊन आता ती लिस्ट ज्या रिसेप्शनिस्टकडे आलेली असते तिथे चौकशी करतो. आणि त्याच वेळेस आता बबलू त्या रिसेप्शनिस्टला तिने जर हे केलं असेल तर तिला कंपनीमधून काढून टाकणार असल्याची आता बबलू हा त्या रिसेप्शनिस्टला सांगताच आता तिचा थरकाप उडतो. आणि हे सगळं ऐश्वर्या मॅडमने करायचं सांगितलं होतं आणि नोकरी जाण्याची त्यांनी मला धमकी दिली होती, म्हणून मी तो व्हिडिओ डिलीट करून आता सावली मॅडमचं नावही काढून टाकलं, हे सत्य बबलूसमोर आलेलं असतं. इकडे आता ॲड शोच्या लॉन्चिंगसाठी आणि प्रॉडक्टच्या आता प्रोडक्शनसाठी नवीन लॉन्चिंग करायला आता सारंग सावलीला घेऊन कंपनीमध्ये आलेला असतो. ग्रँड सिरेमनीची त्या प्रॉडक्ट लॉन्चिंगसाठी नवीन ओपनिंग होणार असते. आता तिलोत्तमा, ऐश्वर्या सगळेजण तिथे येतात आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही सावली बरोबर आणि सारंगसोबत आता नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी ओपनिंग त्यांनी केलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता बबलूने ऐश्वर्याचे सत्य सारंगला सांगितलेले असते. पटकन आता ऐश्वर्या देखील पुढे येते, तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या वहिनी तू थांब आणि तू इथे नाही आलीस तरी चालेल, कारण आज खूप मोठा अनर्थ तू घडवून आणला आहेस आणि सावलीचा व्हिडिओ तू लिस्टमधून डिलीट करायचा सांगितला आणि तिचं नावही काढून टाकायचं सांगितलं होतं, बरोबर ना. ऐश्वर्या आता घाबरते आणि सारंग म्हणतो की मला सगळं समजलं आहे आई, ऐश्वर्या वहिनीने हा व्हिडिओ डिलीट करायचा सांगून सावलीचं नाव डिलीट करायला सांगितलं होतं आणि ऐश्वर्या वहिनी जर आता इथे असेल तर नक्कीच ही सावलीला विरोध करील, म्हणून मला ऐश्वर्या वहिनी इथे नको आहे असे म्हणत आता इनडायरेक्टली सारंगने ऐश्वर्याला तिथून जाण्यासाठी सांगितलेले असते आणि ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली असते. आणि आज सगळ्यात मोठे आता काम करून सावलीचे
सावलीच्या हस्ते ओपनिंग होऊन नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आता सावलीने देखील सुंदर असा मराठमोळ्या सौंदर्यात ॲड शो केलेला असतो आणि सावलीचा फोटो आता त्या लोगोमध्ये कसा झळकणार आणि आता सावली कशी रूपम कॉस्मेटिकची मालकीण होणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.